हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोले चण्याची भाजी. ही भाजी खूप झटपट अशी होते आणि इथे मी चणे भिजवून घेतलेले आहेत 4-5 तास अगोदर. त्यानंतर इथे मी वाटणाची तयारी करत घेतली होती. सुकं खोबरं भाजून घेतलेलं होतं तव्यावरती. त्यानंतर कांदा मिरची भाजून घेतलेली होती. यामध्ये तुम्ही खडे गरम मसालेसुद्धा टाकू शकतात भाजून. आणि त्यानंतर मी टॅमॅटो टाकलेला होता भाजून आणि अद्रक लसूण कोथिंबीर टाकून मी हे सगळं वाटून घेतलेलं होतं. त्यानंतर मी ही भाजी कुकरमध्ये करणार होती, कारण की कुकरमध्ये चणे पटकन शिजतात. त्याच्यासाठी मी ते तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल गरम झालं त्यानंतर मी वाटलेलं वाटण टाकलं, मसाला जो आपण वाटून घेतलेला होता. आणि हा आपल्याला वाटण तेल सुटेसपर्यंत भाजायचा आहे मसाला. आणि त्यानंतर इथे मी मसाला टाकायला घेतला होता. सगळ्यात अगोदर मी छोले मसाला टाकला होता. त्यानंतर धनिया पावडर, हळदी पावडर, एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आणि लाल तिखट तुम्ही घरचा टाकू शकतात. त्यानंतर मी सगळे मसाले तेल सुटेसपर्यंत परत भाजून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये जे चणे आपण भिजवलेले असणार ते. आणि ही भाजी खूप पटकन होते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आणि आम्हाला ही भाजी पुरीसोबत सुक्की खायची होती, त्यामुळे मी जास्ती पाणी नाही घातलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीला किती सुंदर कलर आला आहे. आणि कसा वाटला आजची रेसिपी नक्कीच